पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसमोर असलेला टिळक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या कारणामुळे हा पूल आता बंद झालेला आहे। खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकना पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेसमोर असणारा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। नागरिकांची पाणी पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळा आणि मुठा नदीमध्ये केला जातोय। साहजिकच त्याचा फटका पुणे शहरातील नदीलगत असणाऱ्या अनेक नागरिकांना होतोय। साहजिकच त्यामुळे भिडे पूल बंद केल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या समोर असणारा हा टिळक पूल जो आहे तोही बंद करण्यात आलेला आहे। वाहतुकीसाठी जो विसर्ग आहे खडकवासल्यातून तो अजून वाढवण्यात आलेला आहे। तो 45,000 क्युसेक्सपर्यंत नेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। काही जणांना सुरक्षा स्थळी जे आहे तेही हलवण्यात आले। त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर संपूर्ण काळजी जी आहे ती घेतली जाते। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।